गाईज. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जातोय एअरपोर्टला आणि ते कशासाठी हे तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच. येस, तर आम्ही आता निघालोय घरून आणि इथून बस आहे डायरेक्ट एअरपोर्टला. तर टर्मिनल 3 ला आम्हाला जायचंय आणि का हे तुम्हाला कळेलच थोड्या वेळात. तर स्टे ट्यून. विथ अस. ओके, तर आम्ही आता आलोय बाहेर आणि आता बस स्टॉपकडे चाललोय. बस येते सो आपल्याला. ही इज माय लव्हिंग हजबंड लुकिंग हँडसम टुडे. थँक्यू. अराइविंग. डू चेक हिज आउटफिट गाइस. भाई लड़कों का कोई आउटफिट नहीं होता है, लड़कों का बस लड़कों शर्ट का और भी पैंट आउटफिट होता है. हाँ? यस. फिट. भाई कंटेंट क्रिएशन के चलते हुए भाई गाइस मेरा खर्चा बहुत बढ़ चुका है. ये हर ऐसा बार कुछ नहीं. ओके गाईज, तर आता आम्ही पोहोचलोय टर्मिनल 3 ला. येस. तर आज आम्ही इथे का आलोय हे तुम्हाला संकेत सांगेल. येस गाईज, तर आज आहे आमचं कोलॅबोरेशन. तर रेस्टॉरंटचं नाव आहे बिकानेरवाला रेस्टॉरंट. तर त्यांचं इथे आउटलेट आहे चांगी एअरपोर्ट टर्मिनल 3 ला, लेवल 4 ला. तर आता आम्ही ते शोधतोय. आता आम्ही सध्या लेवल 2 ला आहे. तर आम्हाला ते आउटलेट शोधायचं आहे आधी आणि ते कोलॅबोरेशन आहे आज आमचं. तर काय होतंय पुढे, काय काय डिशेस आम्ही ट्राय करतोय ते सगळं आम्ही तुम्हाला शेअर करणारच आहे या ब्लॉग थ्रू. आणि यासोबतच आम्ही तुम्हाला एअरपोर्ट पण दाखवणार आहे. हां, जर वेळ राहिला आमच्याकडे तर राहील गाईज, राहील बाई. खूप सुंदर एअरपोर्ट आहे, तर आम्ही ते पण तुम्हाला दाखवू. ठीक आहे, येस. चला निघतो आम्ही आता. तर काहीच हा लेवल टर्मिनल 3चा ड्युटी फ्री एरिया आहे. म्हणजे इमिग्रेशन क्रॉस केल्यानंतर इथे येता तुम्ही. बट आमच्याकडे आता बोर्डिंग पास नाही आणि आम्ही कुठे ट्रॅव्हलही नाही करत आहे. सो फक्त इथून आम्हाला दिसतोय त्या साईडचा एरिया, तर तो तुम्हाला दाखवतोय. सुंदर आहे, खूप सारे ड्युटी फ्री आउटलेट्स आहेत. चल आता आम्हाला दिसले काही शॉप, बट ते दुसऱ्या साईडला आहे, तर आम्हाला आता तिकडे जायचंय. येस. ओके, सो वी स्टार्टेड कोलॅबोरेशन. बहुत मेहनत करनी पडते बहुत गाईज. मेहनत मला करनी जास्त पडती है. मेहनत करावं लागते, कारण हिला तर फक्त चालायचं राहतंय. मला सगळे अँगल्स वगैरे सगळं चांगलं शूट करावं लागतंय. येस, बट गाईज अँगल संगीतला मीच सांगत असते की कुठल्या अँगलनी घ्यायचं आहे शूट. बट बट एनिवेज खूप छान एक्सपिरियन्स येतो. आणि प्रत्येक म्हणजे आता असं होतं ना की आम्ही रेस्टॉरंट कोलॅबोरेशन करतोय तर इट्स लाईक सेम, बट असं नाही आहे. प्रत्येक कोलॅबोरेशनमध्ये आम्ही काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला मिळतोय आणि असं असं स्वतःलाच वाटतं की लास्ट कोलॅबोरेशनपेक्षा नेक्स्ट कोलॅबोरेशन अजून Best. छान झालं पाहिजे, अजून बेस्ट झालं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. हां, बिकॉज आम्ही पण इथं आलो तर एकदम रिस्पेक्टफुली आणि देवर लाईक की अरेंज करून देत होते आम्हाला सगळं ट्रेमध्ये वगैरे, सगळे प्रॉडक्ट्स वगैरे. तर आम्हाला पण कुठेतरी वाटतं की यार वी शुड डिलिव्हर द बेस्ट. बेस्ट द्यायचं असं. तर आणि आम्ही तेवढे एफर्ट्स पण घेतो. आम्ही ना चल, थोडं रेस्टॉरंट तुम्हाला थोडं दाखवूया. रेस्टॉरंटची टूर देतो आम्ही. तर हे आहे लेवल 4 ऑफ टर्मिनल 3 चांगी एअरपोर्ट. तर हा आहे त्यांचा एंट्रन्स. आणि तू काय करते मध्ये? ओ सॉरी. इट्स ओके. तर हे सगळं सिटिंग एरिया आहे हा. आणि हे त्यांचे पॅकेज्ड स्नॅक्स आयटम्स म्हणू शकतो. आपल्याला त्यांना सांगायचं होतं ना. तर गाईज पाहू शकता तुम्ही, एकदमच खतरनाक लेवलची ब्रँड ॲम्बॅसेडर बनली आहे निकिता. मला वाटते नेक्स्ट फेस ऑफ द बिकानेर ग्लोबल निकिता लगस्कर माने. मेहनत गाईज, मेहनत. फूड येते गाईज आणि अजून खूप सारं येणार आहे. येस. बट आता ही कचोरी तोपर्यंत राहील का चांगली?
लास्टला बनवायला पाहिजे त्यांनी ॲक्च्युली. बट ठीक आहे. ठीक आहे गाईज, निकिता खाऊन घेईल सगळी. पर्क्स ऑफ बिंग इन्फ्लुएन्सर और कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे कॉन्टेंट क्रिएटर वाईफ असल्याचे पर्क्स है ना. असं काही नाही. पण असं म्हणजे तुला कॉन्फिडन्स आला ना थोडं. स्टार्टिंगला तू नर्वस होती, पण त्याने लोकांनी असं एकदम हां मी हे करतो, थोडं व्यवस्थित अरेंज करतो असं म्हटलं की तुला असं वाटलं वा वा. म्हणजे तेच असतं की आता आपण म्हणजे आता स्टार्टिंगमध्ये तर आपल्याला थोडं नर्वस फील होतं. असं वाटतं आपण कसं करणार, म्हणजे कोणी आपल्याला असं एक अपॉर्च्युनिटी देतं तर त्यासाठी 100% द्यावं रिटर्न असं मला वाटतं. तर सुरुवातीला असं मी थोडं नर्वस होते, बट त्यांनी असं ते जे इथले ओनर आहेत त्यांनी असं मस्त आमचं वेलकम वगैरे केलं. छान बोलले आमच्याशी, तर मग थोडं असं फ्रेंडली वाटलं आणि मग आम्ही स्टार्ट केलं. सो मग झालं आहे नीट. तर तुम्हाला तर रील कसं बनवली मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. जर तुमच्याकडे काही सजेशन असतील आमच्यासाठी की नाही असं नाही तुम्ही असं करू शकता, तर ते पण तुम्ही सांगू शकता आम्हाला. आणि तुम्हाला पण कोलॅबरेशन करायचं असेल तर निकिताला कॉन्टॅक्ट करा. हां, आणि येस लास्ट व्हिडिओ मी बनवलेला त्यात मी सांगितलेलं की मी कसं कोलॅबरेशनसाठी पिच केलं आहे आणि ते खूप साऱ्या लोकांसाठी युजफुल पण होतं. ते बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं की कसं पिच करायचं असतं. तर हां, म्हणजे आणखी तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही यू कॅन आस्क मी इन DM. हां, आणि आमच्या सरांनी पूर्ण फुटेज घेतलेलं आहे. गाईस, तर आता सुरू झालेलं आहे, कारण खूप मेहनत केली. आता कोणीच नाही थांबू शकत आम्हाला. येस. खूप सारे व्हरायटीज आहेत ॲक्च्युली. तर आणि थोडंसं आता कसं कोलॅबरेशन म्हटल्यावर जेवण थंडच भेटणार खायला. जेवण चांगलं आहे पण थोडं गरम गरम खाल्लं असतं तर. पण गरम नाही खाऊ शकत गाईज, कारण आम्ही इथे गरम खाण्यासाठी आलो नाही, आम्ही कोलॅबरेशनसाठी आलो. आपल्याला अजून ते घेवर पण भेटणार आहे ना शेवटी. बापरे, मला कचोरी खाऊ दे, फेमस आहे यांची. कुठून आलं ते? कारण याच्यात दही आहे ना, त्याच्यामुळे मी खातोय. थोडं थंड वाढावं पोटाला. हो ना, तर तुम्ही खाल्लंच नसतं. उद्या 2 किलोमीटर जास्त पळायला लागेल की आता ह्याच्यामुळे मला. पाशील तिकट आहे. देऊ आहे ॲक्च्युली छान आहे. याच्यात डाळी वगैरे पण आहे, मस्त लागतं. देऊ तुला थोडं क्रिस्पी. विचारायचं काम असतं काहीच नाही तर. ठीक आहे, आम्ही तर जेवण एन्जॉय करतो. भेटूया थोड्याच वेळात. एक मुलगी खूप खुश झाली आहे. सांग बरं का? कारण आम्ही निघालोच होतो. हां, त्यांनी आम्हाला आम्ही इतकं सगळं खाल्लं आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला हे गिफ्ट दिलंय छोटं. काय आहे त्याच्यात? मोतीचूर लड्डू. मोतीचूर लड्डू गाईस. तर चेरी ऑन केक टॉप. तर येस, छान होते खूपच. जे काही ओनर होते आय थिंक प्रथम अग्रवाल. येस, तर मस्त वाटलं एकदम. ओके, तर आम्ही आता आलोय टर्मिनल 3 ला. आम्ही ऑलरेडी टर्मिनल 3 ला आहे. आता आम्ही कोणती फ्लाईट घ्यायची पाहा मग तू. कोणती आवडते तुला? मला असं वाटतं फ्लाईट टू होम आपली आहे का एखादी? बँगलोर आहे, अहमदाबाद आहे, कोलकाता, चेन्नई, पुणे नाही आहे गाईज, आणि नागपूर तर. हां, चेन्नई आहे, कोची आहे, हैदराबाद आहे, बँगलुरू आहे, मुंबई आहे. येस, तर इकडे बघ. चल, नको बघू, आपल्याला नाही जायचंय. मला UK ला जायचंय आणि मला जर्मनीला पण जायचंय. कशाला? कारण माझे बेस्ट फ्रेंड्स राहतात तिकडे आणि मला अच्छा. पुण्याला पण जायचंय. अच्छा. हां, आणि काही मैत्रिणी माझ्या मुंबईला पण असतात. सो मला खूप आता ही सगळ्यांची नावं घेते म्हणजे कोणाला राग नको यायला. असं काही नाहीये, पण मला असं जायचंय गाईज. कधी जाणार मी? सून. येस. तर आता आम्ही जातोय टर्मिनल 2 ला, राईट? हां, तर आम्ही इथून स्काय ट्रेननी टर्मिनल 2 ला जाऊ आणि मग Yes. तिथे आय थिंक टर्मिनल 1 ला पण जावं लागेल आपल्याला. मला का ते घेत नाहीयेस वॉटरफॉल दाखवायचं आहे ना. हां, आणि ते जे आयकॉनिक गेट आहे येस. टर्मिनल 2चं डिपार्चरला,
ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. तर सो स्टे ट्यून. येस, शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा, तुम्हाला सगळं इथलं छान छान आम्ही दाखवणार आहे. खूप खाल्ले पण गाईज. खूप खाल्लंय. खूप झोप येते आता ऍक्च्युली, येस, बट ठीक आहे. लास्टचं घेवर जे होतं ते खूपच जास्त हेवी होतं. बट छान होतं. टेस्ट वाईज खूप सुंदर होतं. हो गाईज, टेस्टी तर लागतेच, तेच तर प्रॉब्लेम आहे ना. नाही गाईज, तसं मी बिल पकडते. हम्म. तसं मी नाही खात एवढं, अच्छा. म्हणजे स्वीट वगैरे मी नाही खात. बट आता ठीक आहे, कधी कधी मी स्वीट डे. एव्हरी डे. आणि आज सकाळी मी 5 किलोमीटर रन केलंय आणि संकेतने 10 किलोमीटर. सो ठीक आहे, एवढं तर चालतं मग. येस, चला भेटूया आता डिरेक्टली टर्मिनल 2 ला. तर जेव्हा पण आम्ही एअरपोर्टला येतो तर आम्हाला असं छान वाटतं इथलं बघायला, पण एक थोडा सॅडनेस पण येतो, कारण होमसिक फील होतं. असं वाटतं की सगळे कसे आपल्या आपल्या घरी जात आहेत. तर कुठेतरी असं आठवण येते घरची. जाऊ जाऊ, आपण पण जाणारच आहे लवकरच. आम्ही पण जाणार आहे, पण आम्हाला खूप वेळ आहे आता जायला. ते एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनल जायचं असेल तर तुम्हाला स्काय ट्रेनचा पण ऑप्शन आहे आणि बस पण आहे. ओके, तर फायनली पोहोचलोय आता. खूप टायर्ड आहे. निकिताचा चेहरा पाहू शकता तुम्ही, एकदमच थकलेली दिसते आणि मी पण. आता आम्ही गेल्यावर थोडासा रेस्ट. बसमध्ये फुल. आता गेल्यावर आम्ही थोडा रेस्ट करू. तर असं होतं आमचा थर्ड कोलॅबरेशन कोलॅबरेशन विथ एअरपोर्ट सीनरी. हां, सो होप यू गाईज हॅव एन्जॉयड दिस ब्लॉग. येस. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी आणि सिंगापूरबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक अँड कमेंट जरूर करा. थँक्यू. थँक्यू. बाय बाय बाय. बाय. चलो.